नमस्कार, मी दीपक सोनवणे. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण जो विषय घेतो आहे तो थोडा वेगळा आहे. आपण प्रत्येकजण कुठल्या तरी गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहतो. तर सोसायटीमध्ये अशी बरीच झाडं लावलेली असतात. शोभेची म्हणा किंवा काही त्याला त्याच्यामध्ये फक्त थोडंफार रंगसंगती दिसावी वगैरे वगैरे. तर आपलं म्हणणं असं आहे की समजा आपण जर कधी त्या सोसायटीमध्ये आपल्या गरजेची झाडं की जे सहजासहजी आपल्याला कुठे उपलब्ध होत नाही. आता उदाहरण द्यायचं जर कधी म्हटलं तर ही तुळस आहे, ही लेमन तुळस आहे. याचं काही नाही, येता जाता समजा जर कधी हे आपण पान तोडलं हे असं आणि पुसून जर कधी खाल्लं, तुळस आहे, दातदुखी दाढदुखी वगैरे आणि थोडंसं माउथ फ्रेशनर सारखं. ही तुळस काही लावली काही पट्ट्यामध्ये, येता जाता एखाद दोन पानं काढली, आपण खात गेलो, त्याचं बी पडत राहील, हे ते पुन्हा वाढत राहील. तसंच आता ही माहीत सर्वांना ज्ञात असलेली ही कृष्ण तुळस आहे, याचंही आपण पान खाऊ शकतो. थोडीफार ही, त्याच्यानंतर ही कापूर तुळस आहे. आता कसं आहे, ह्या तुळशीचं पान जर कधी आपण पुसून थोडं जर कधी खाल्लं, असं जर कधी हे खाल्लं, त्याला कापराचा वास आहे. थोडासा तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि ह्या शेवटी नैसर्गिक आहे. याचे आयुर्वेदिक जे उपाय आहेत ते काय आपण याची भाजी करून खाणार नाहीये. दातदुखी दाढदुखी किंवा तोंडाचा दुर्गंध, पायऱ्या वगैरे बाकीचे जे त्रास आहे ते यात कमी होतात. ही कापूर तुळस झाली, ही लवंग तुळस आहे आणि हा सब्जा आहे. या अशा एक 5-6 व्हरायटी. याच्याबरोबर मिंट, पेपरमिंट म्हणून जे म्हटलं जातं की जे साधारण आपल्याला पेपरमिंटची एक फ्लेवर जो मिळतो, टेस्ट मिळतं, ती झाली. पुदिना झालं. ही आपण थोड्या थोड्या टप्प्यामध्ये लागवड केली तर ही सोसायटीच्याच लोकांना, शेवटी वॉचमन असल्यामुळे गेटमधून बाहेरची माणसं आत येत नाही, सोसायटीच्याच लोकांना ही वापरता येतील. आणि काही थोडासा पुदिना प्रत्येकाने आपल्या गच्चीमध्ये जर कधी थोडं 2-2 कुंड्यांमध्ये लावला तर पुदिना थोडाफार काढला की त्याची चटणी वगैरे करू शकतो. त्यानंतर हे आहे मल्टीव्हिटॅमिन, ऑल व्हिटॅमिन नावाचं एक झाड आहे. याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी सोडून ऑलमोस्ट सगळे व्हिटॅमिन्स आहेत. आपण मल्टीव्हिटॅमिनच्या टॅबलेट घेतो, ज्याची कर्नाटकामध्ये बऱ्याच शेतकरी जे आहेत त्यांच्याकडे हे थोडीफार लावलेली असते, ते त्यांच्यासाठी त्याची ही भाजी करतात. पण याचं अतिसेवन टाळावं. पण हे येता जाता जर कधी याची पानं खात राहिलं तर हा तो तुमचा आपला नॅचरल सोर्स आहे मल्टीव्हिटॅमिनचा. मल्टीव्हिटॅमिनची एवढी महागडी टॅबलेट आणि तीही सिंथेटिक, त्याच्याऐवजी याची पानं तुम्ही वापरू शकता. याची पानं भाजीतही वापरू शकतो आपण. त्यानंतर या वेगवेगळ्या तुळशी आहेत. अर्थात तुळस ही का लावावी हे सर्वांना ज्ञात आहेच. त्यानंतर झाला हा आडूळसा. आता हा सध्या सर्दी पडशाचा हे आहे. बऱ्याच जणांना खोकला येत राहतो. काही नाही, अडुळशाची 4 पानं काढायची, त्याचा काढा करायचा, खालची मॅच्युअर पानं घ्यायची, कोवळीने अशी पिवळसर पडत असलेली, काढा करायचा आणि गाळून पिता येतो. ह्या वनस्पती सहजासहजी उपलब्ध नसल्यामुळे आपल्या सोसायटीच्या प्रांगणात जर कधी आपण याची लागवड केली तर शेवटी वापरणार कोण आहे? सोसायटीचीच मंडळी ना. तसंच हे बासमती गवत आहे. हे बासमती गवत आहे, याचा असं बासमती, याला आंबेमोहरे वगैरेही नावं आहेत. साधारण ही भातामध्ये वापरली जाते. याची पानं तोडून, अर्धा भात शिजला की पानं तोडून भातामध्ये टाकल्या की भाताला एक थोडासा बासमती सारखा फ्लेवर मिळतो. आणि हे सिंथेटिक नाहीये, याचे आयुर्वेदिक उपयोग सुद्धा प्रचंड, म्हणजे किडनी वगैरेसाठी. आता याचा एक पेटंट एकाचं चालू आहे, तर त्यासाठी सुद्धा हे वापरले जाते. असं झालं. आज त्याच्यानंतर पुदिना झालं, मिंट झालं, अशा त्याच्यानंतर ऑलस्पाईस झालं, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कढीपत्ता झाला. ह्या जर कधी आपण त्याची तिथं जर कधी आपल्या सोसायटीच्या ज्या ऑर्नामेंटल झाडं जी आहेत, जास्वंद आहे वगैरे, त्याच्याऐवजी ही झाडं किंवा थोडीफार ही झाडं जर कधी लावली तर याचा उपयोग हा आपल्या सोसायटीतल्याच लोकांना होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने जर कधी हा विचार करून त्या पद्धतीने जर कधी त्यांनी त्याची मानसिक तयारी केली आणि ही लागवड केली तर ही त्यांच्यासाठी सोयीस्कर ठरणार आहे. याच्यातल्या आणखीन बऱ्याचशा अशा वनस्पती की ज्या आपण सोसायटीच्या प्रांगणात लावू शकतो आणि आपल्याला त्या उपयोगी. सोसायटीच्या लोकांना तर शेवटी वापरणारी मंडळी जी आहे सोसायटीचीच आहे. गवती चहा आहे,
गवती चहाचे समजा 10 ठोंबे लावले तर कमीत कमी 40 ते 50 कुटुंब पावसाळ्यात आणि हिवाळ्यात त्याची पानं चहासाठी वापरू शकतात. कढीपत्ता आहे जो रोजच्या ह्याच्यामध्ये लागत राहतो. 4 काड्या तिथून काढल्यात कढीपत्त्याला, आपण एवढ्या झाडांना खत पाणी देतो. आपण कढीपत्ता जर कधी तो ऑर्गॅनिक राहणार आहे, त्याच्यावर केमिकल हे राहणार नाही. त्या तुळशीज आहेत, वेगवेगळे फ्लेवर आहेत. तुळशीचे उपयोग सगळ्यांना माहिती आहे आणि आपण पुन्हा याचे वेगवेगळे व्हिडिओ बनवून ह्याचे उपयोग, ह्याची सगळी ही माहिती देणारच आहोत. असं हे अडूस आहे. अशा जर कधी या वनस्पतीची लागवड जर कधी केली तर ही आपल्या सोसायटीला फायदेशीर राहणार आहे. आपण म्हणतोय ही आपली जी परंपरा आहे त्याची आपल्याला ही जतन करायची आहे. त्याप्रमाणे याची लागवड करावी. आपल्याला व्हिडिओ योग्य वाटला असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मित्रमंडळीला माहिती द्या. त्यांच्याही सोसायटीमध्ये किंवा ज्यांना कुणाला सोसायटीमध्ये याची लागवड करायची असेल त्यांना याची माहिती द्या. धन्यवाद.